वहिनी, वाईट वाटून घेऊ नका. ती तुमची सून राहणार आणि तुम्ही तिच्या सासू. माझा बोलण्याचा काय अर्थ निघत नाही. तुम्हाला ठेवायचे तुमच्या सुनेला, जसं ठेवायचे तसं ठेवा. पण मी माझ्याकडून एक समजदारीची गोष्ट बोलते की हे सगळं तुम्ही चुकीचं करताय. हे पण तर असू शकते वहिनी, तुमच्या सुनेची नियत खराब नसेल. तिचं आता नवीन नवीन लग्न झालंय. तिला बोलायला तेवढं समजत नसेल की माझी ही एखादी साडी घ्या म्हणून. तिला असं पण तर वाटत असेल ना की मी माझी एखादी पुराणी साडी काढून दिली तर आईला आणि ताईला वाईट वाटेल म्हणून. पण बाई, ही साडी कुठं पुराणी आहे, एक एकदा घातली नाही तिनं. वहिनी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका दिवशी बसून सुनेला बोला. तुम्ही तुमच्या तिला बोला की तुझ्यापाशी एवढ्या साड्या आहेत, तुझ्यापाशी एवढे कपडे आहेत, जे काही तुला पसंत आहे ते तुला ठेव आणि जे काही आवडत नाही ते मला दे. तुम्ही घाला, नाही तर ते तुम्ही तुमच्या लेकीला द्या. पण वहिनी, तिच्या माघाऱ्या तिच्या कपाडातल्या साड्या काढणं चुकीची गोष्ट आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच वहिनी घर खराब होते हो. विनाकारण ती तुम्हाला पण चुकीचं समजायची होय ना, तुमच्या लेकीला पण. माझं ऐका वहिनी, तुम्ही तिचे जसे कपडे होते तशाला तसे नेऊन ठेवा आणि जेव्हा ती येईल तेव्हा तिच्या सोबत व्यवस्थित बोला. तुझ्यापाशी जे बिनकामाचे कपडे आहेत, जे तुला आवडत नाहीत, ते मला दे. वहिनी, तुम्हाला एक सून आहे. तुमच्या लेकीचं लग्न झालं, त्या त्यांच्या सासरी गेल्यात आणि सासू सुनेचं तर नातं खूप चांगलं असायला पाहिजे. हे घर पूर्ण तुमचं आहे वहिनी, पण या घरामध्ये तुमच्या सोबत तुमची सून पण राहते. जर वहिनी तुमच्या माघाऱ्या तुमच्या सुनेनं तुमच्या कपाटातले जर कपडे काढले, तुम्हाला किती वाईट वाटेल. जरी हे कपडे तुम्ही दिलेले असतील, नाहीतर ते तिच्या माहेरातले असतील, पण तुम्ही एकदा तिच्या सोबत बसून व्यवस्थित बोला